शिवसेना खासदार विनायक राऊत आमच्या सोबत आहे। सर, आजच्या महामोर्चाबाबत काय प्रतिक्रिया आहे? कसा प्रकारचा मोर्चा होणार आहेत काय काय? आजच्या शिवसेना आणि आघाडीचे इतर सर्व पक्ष, इतर छोटे छोटे जे पक्ष आहेत त्या सर्वांचा मिळून एकत्रित धारावी बचाव मोर्चा जो आहे त्यांच्या विनंतीनुसार धारावीचं पुनर्वसन आणि त्याचबरोबर मुंबई उपनगरातील अदानीच्या मार्फत केला जाणारा वीज पुरवठा आणि त्या वीज पुरवठ्याची भरमसाठ आकाराने आकारली जाणारी वीज बिले ह्या दोन विषय घेऊन आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे धारावीकरांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली अदानीकरता आजपर्यंत 22 सप्टेंबर 2022 ते काल 7 नोव्हेंबर 2023 ह्या कालावधीमध्ये वेगवेगळे 4-6 GR काढले गेलेले आहेत। परंतु हे 4च्या 4 6च्या 6 GR हे फक्त धारावीकरता विशेष सवलती देण्याकरता GR काढले गेलेले आहेत। पण ह्या सगळ्या GRमध्ये धारावीकरांसाठी विशेष सवलत मात्र एका शब्दाची सुद्धा नाही। पण अदानीकरता जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली अदानीचं भरमसाठ पुनर्वसन करण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा तीव्र धिक्कार करण्याच्या अनुषंगाने धारावीकर आज रस्त्यावर उतरणार आहेत। मुंबई उपनगरवासीय सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की सुपारी घेऊन हा मोर्चा आहे, किती मोर्चा काढले तरीही धारावीकरांना पक्का घर देणार आहेत। देवेंद्र फडणवीस आणि सुपारी ह्याचा जवळचा संबंध आहे। आजपर्यंत त्यांनी अदानीची सुपारी घेऊनच धारावीला उद्ध्वस्त करायला निघालेली ही मंडळी आहेत। त्यामुळे आम्हाला सुपारी घ्यायची असेल तर लोकांच्या हिताचीच सुपारी घ्यावी लागणार आहे आणि ती घ्यायला आम्हाला काही कमीपणा वाटणार नाही। उद्धवजी ठाकरे बेधडकपणे या मोर्चामध्ये आपले विचार धारावीकरांच्या दृष्टीने मांडतील। आजच्या मोर्चावर आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून निशाणा साधलाय। सर, हे सगळे अदानीचे दलालच आहेत। आशिष शेलारला सुद्धा आत्ताच ह्या धारावीच्या नावावर स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आहेत। दिशा सल्यान मृत्यू प्रकरणी SITने चौकशी सुरू केली आहे। सर, त्याच्यावर काय प्रतिक्रिया तुमची? नाही, ठीक आहे, जी चौकशी असेल ते होईल आणि त्याच्यामुळे आम्हाला काय घाबरून जाण्याचे कारण नाही आहे। वर्धामध्ये आज OBCच्या बचाव एल्गार मेळावा पण होणार आहे। सर, बघा, मराठा आणि ओबीसी समाज याच्यामध्ये दुरावा निर्माण करण्यापेक्षा ह्या दोन्ही समाजाला एकत्रित नांदवण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असं माझं स्वतःचं मत आहे। खूप खूप धन्यवाद सर तुमच्या। कॅमेरामॅन आदिलचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।